नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, तुम्ही असाल किंवा मी असेल, आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात जर सर्वात मोठी कुठली बाधा असेल तर ती म्हणजे शत्रुबाधा. बऱ्याच वेळा आपल्याच घरातली लोक आपल्याला त्रास देतात, आपल्या शेजारची लोक सतत आपल्याशी भांडतात, आपल्या नात्यातली लोक आपला अपमान करतात. ज्या लोकांवरती आपण खूप विश्वास ठेवतो तीच लोक आपला विश्वासघात करतात. बघा, बऱ्याच वेळा असं होतं की ज्यांच्यावर आपण प्रेम करतो तीच लोक आपल्याला सोडून जातात. अमावस्या पौर्णिमा जवळ आली की घरात क्लेश, भांडणं होतात. घराच्या समोर कुणीतरी उतारे करून टाकतात. बऱ्याच वेळा आपल्याला नजर लागते, आपल्या घराला नजर लागते, घरात पैसा येणं बंद होतं, पैसा टिकत नाही, सतत घरात आजारपण येतं. कित्येक वेळा आपल्या घरात भांडणं होतात, मुलांची प्रगती होत नाही, आपल्या पतीला यश मिळत नाही, कुठलीच कामं मार्गी लागत नाही. मग आपण समजून जातो कुणीतरी काहीतरी केलंय, माझ्या घराला किंवा मला कुणीतरी शत्रुबंधन केलंय. आपल्याला समजून चुकतं. आपल्याला बऱ्याच वेळा त्या व्यक्तीचं नावसुद्धा माहिती असतं की याच व्यक्तीने हे केलंय, हाच व्यक्ती त्रास देतोय, हाच व्यक्ती माझा अपमान करतोय, हाच व्यक्ती मला नजर लावतोय. आपल्याला कळतं, पण त्यावरती काय करावं ते काही समजत नाही. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा असा उपाय सांगणार आहे. या उपायाने तुमच्या आयुष्यात कितीही मोठा शत्रू तुम्हाला त्रास देत असेल, कामात अडथळे आणत असेल, नजर लावत असेल, लक्ष्मी बांधत असेल, घरात भांडणं लावत असेल किंवा काहीही करत असेल, हा उपाय केल्यानंतर तो शत्रू पूर्णतः सुधारून जाईल. जे त्याने तुमच्यावरती केलंय किंवा जे काही तो तुमच्यावरती करतोय ते सगळं त्याच्यावर उलटेल, त्याच्या घरात ते सगळं जाईल आणि तुम्हाला त्रास देणं आहे ते पूर्णतः संपून जाईल. ज्या व्यक्तीने तुम्हाला सतत नजर लावलेली आहे किंवा तुमच्या मागे काहीतरी पिढा लावलेली आहे, लक्षात ठेवा, हा उपाय केल्यानंतर तो व्यक्ती तुमच्या पायाशी येईल, तुमची माफी मागेल आणि तो व्यक्ती तुम्हाला शरण जाईल. आता मी तुम्हाला 2 उपाय सांगतेय, तुम्ही 2ही करू शकता किंवा शक्य असेल तर दोघांपैकी एक करू शकता. सगळ्यात पहिला उपाय खूप सोपा आहे, जो स्वतः मी 6 महिन्यांपूर्वी केलेला आहे. प्रत्येकाला माहिती असतंच मोस्ट ऑफ की आपला हा शत्रू आहे, शेजारची ही व्यक्ती शत्रू आहे की घरातली ही व्यक्ती शत्रू आहे. तुम्हाला जर शत्रूचं नाव माहिती असेल तर ठीक आहे, नाव माहिती नसेल तर फक्त शत्रू एवढंच लक्षात ठेवा. तुम्हाला काय करायचं आहे तर जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाता, 12 वाजता जाता, 11 वाजता, 10 वाजता, 9 वाजता, जेव्हा तुम्ही झोपायला जाता त्यावेळी तुम्हाला 3 तमालपत्र घ्यायचे आहेत, फक्त 3 तमालपत्र घ्यायच्या. 3ही तमालपत्र स्वच्छ असावेत, कुठेही चिरलेल्या किंवा तुटलेल्या नसाव्यात. 3ही तमालपत्रांच्या वरती तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे म्हणजे ज्या व्यक्तीचा तुम्हाला त्रास आहे. अगदी तुम्ही काळ्या रंगाच्या मार्करने लिहू शकता, तुमच्याकडे बॉल पेन असेल तो घेऊ शकता, स्केच पेन किंवा मार्कर पेन, किंवा मग कोळसा असेल घरात तर तुम्ही तो घेतला तरीही चालेल. 3ही तमालपत्रांवरती त्या व्यक्तीचं नाव लिहून झालं की हे 3ही तमालपत्र जे आहेत ते तुम्हाला तुमच्या हातात घ्यायचे आहेत. जो कुठला शत्रू त्रास देतो, ज्याचं नाव तुम्ही त्याच्यावरती लिहिलेलं आहे, फक्त त्या व्यक्तीचं नाव घेऊन जो मंत्र सांगते तो मंत्र तुम्हाला 21 वेळा म्हणायचा आहे. मंत्र व्यवस्थित ऐका. रा, बघा, सगळ्यात पहिले येईल रा कुरु कुरु, रा कुरु कुरु शत्रु पीडाय स्वाहा, रा कुरु कुरु शत्रु पीडाय स्वाहा, रा कुरु कुरु शत्रु पीडाय स्वाहा. हा मंत्र 21 वेळा म्हणायचा आणि हे 3ही तमालपत्र काळ्या रंगाच्या कापडात किंवा कागदात बांधायचे. 3ही तमालपत्र रात्री झोपताना उशीखाली ठेवायचे. सकाळी उठलात, सगळ्यांच्या अगोदर उठण्याचा प्रयत्न करा. उठलात की अंघोळीच्या आधीच हे अभिमंत्रित केलेले उशाखाली असणारे 3ही तमालपत्र काढायचे. घरातल्या कुठल्याही एखाद्या कोपऱ्यामध्ये 3ही तमालपत्र जाळायचे आणि त्याची जी काही राख होईल ती घराच्या बाहेर फेकून द्यायची आणि नंतर अंघोळ करायची. सलग तुम्ही 21 दिवस ही क्रिया केली. मासिक धर्म, सूतकाळ, कुठल्याही प्रकारचे काहीच नियम नाही, फक्त तुम्हाला सांगितलेला मंत्र म्हणायचा आहे आणि तुम्हाला रात्री झोपताना सोबत ठेवून सकाळी ते जाळायचं आहे. 21 दिवसांमध्ये तुम्हाला पूर्णतः अनुभव येईल. ज्या व्यक्तीचं नाव तुम्ही त्यावरती लिहिलेलं होतं ती व्यक्ती अक्षरशः तुम्हाला शरण येईल. ती व्यक्ती जी तुम्हाला सतत अडथळे आणत होती, तुमच्यावरती बाधा लावत होती, ती व्यक्ती तुमच्यापासून दूर होईल.
ती व्यक्ती जे काही तुम्हाला त्रास देत होती, जे काही तुमच्या मागे कटकारस्थानं करत होती, ते सगळं तिच्यावर उलटलं जाईल. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते. दुसरा उपाय कुठल्याही शनिवारी करा. कुठल्याही शनिवारी. शनिवारच्या दिवशी बघा, सकाळ, दुपार, संध्याकाळ किंवा रात्री कुठल्याही वेळात चालेल. तुम्हाला एक मूठभर काळे उडीद घ्यायचे आहेत. सगळ्यांनाच काळे उडीद माहिती आहेत. काळ्या रंगाच्या कापडामध्ये मूठभर काळे उडीद ठेवायचे आहेत आणि त्या उडदांच्या वरती तुम्हाला 5 काळे मिरी ठेवायचे आहेत. बघा, आधी मूठभर काळे उडीद आणि त्याच्यावरती 5 काळे मिरी. दोनही गोष्टी ज्या आहेत ह्या कापडामध्ये घट्ट तुम्हाला बांधायच्या आहेत. दोनही वस्तू कापडामध्ये घट्ट बांधल्यानंतर तुम्हाला याची पोटली तयार करायची आहे. आता ही तयार केलेली जी उडीद आणि काळे मिरीची पोटली आहे, ही तुम्हाला तुमच्या हातात घेऊन त्या व्यक्तीचं चित्र डोळ्यासमोर आणून, बघा, समजा मी ही उडदांची पोटली हातात घेतलेली आहे. समजा माझ्याच घरातला व्यक्ती म्हणजे माझे सासरे मला खूप त्रास देतात, तर त्यांचं चित्र डोळ्यासमोर आणेल. माझे सासरे मला त्रास देतात, मी त्यांचं चित्र डोळ्यासमोर आणेल. तुम्हाला तुमच्या घरातला किंवा शेजारचा कोणी त्रास देत असेल, बॉस त्रास देत असेल, व्यवसायाच्या ठिकाणी कुणी त्रास देत असेल, तुम्ही फक्त त्या व्यक्तीचं चित्र आपल्या डोळ्यासमोर आणा. तो व्यक्ती तुमच्या आयुष्यातून दूर होत आहे. सगळा त्रास त्याच्यावर उलटत आहे. आता तो व्यक्ती त्रासात आहे आणि तुमचा त्रास सगळा काही संपलेला आहे. अशी पॉझिटिव्हिटी तिथे तयार करायची आणि त्या व्यक्तीला सगळी ती निगेटिव्हिटी देऊन टाकायची. इतकं केल्यानंतर हे काळे उडीद आणि त्याच्यात असणारे काळे मिरी, ही पोटली त्या शनिवारी आपल्याजवळ, आपल्यासोबत किंवा तुमच्याच आजूबाजूला कुठेतरी ती ठेवून द्यायची. पूर्ण या शनिवारपासून पुढच्या शनिवारपर्यंत ती पोटली आपल्यासोबतच ठेवायची. म्हणजे आज मी हा उपाय करते, तर उडदांची ही पोटली आजपासून पुढच्या शनिवारपर्यंत मी सोबत ठेवणार. आणि पुढचा शनिवार आला की पुढच्या शनिवारी सकाळी करणार असाल तर एक 6च्या आत आणि रात्री करणार असाल तर 7च्या पुढे. म्हणजे जेव्हा अंधार असतो त्या अंधारात ही पोटली जी आहे ती घराच्या बाहेर घेऊन जायची. जिथे कुठे बोरीचं काटेरी झाड असेल, बोरीचं नाही तर अजून दुसरं लिंबाचं असेल, बघा, ज्या झाडाला काटे असतात, गुलाबाचं असेल किंवा अजून कुठलं, ज्या झाडाला काटे असतात अशा झाडाजवळ हे घेऊन जायचं आणि त्या झाडाच्या बुडाला किंवा त्या झाडाच्या कुठल्याही फांदीला हे काळे उडीद आणि त्याच्यात असणारे काळे मिरी तुम्हाला त्या कापडासकट बांधायचे आहेत. तिथे तुम्हाला ते ती पोटली त्या झाडाला बांधायची आणि मग घरी यायचं. बघा, हा उपाय केल्यानंतर एका आठवड्यात तुम्ही मला स्वतः सांगाल की ताई, हो, ही व्यक्ती खूप त्रास द्यायची, छळ करायची, उपाय केला आणि ती व्यक्ती आमच्या पायाशी आली आहे. हा उपाय केल्यानंतर काहीच तासात अनुभव येईल. तुम्हाला जी कुठली व्यक्ती सतत टॉर्चर करत होती, तुमचा अपमान करत होती, तीच व्यक्ती तुम्हाला मान सन्मान देईल. बघा, ती पोटली जशी तुम्ही त्या काटेरी झाडाला बांधून याल, तसं म्हणजे ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय केला आहे तो व्यक्ती तुम्हाला शरण येत जाईल. खूप साधे सोपे दोनही उपाय आहेत. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 2 करा किंवा मग 1 केला तरीही चालेल, पण नक्की करा.